गेल्या 10 दिवसामध्ये डिझेलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, त्यामुळे सार्वजनिक व्यवस्थेबरोबरच खाजगी व्यवस्था देखील मोठ्या संकटात सापडली आहे. पुण्यातील स्वारगेट भागामध्ये असणारा ट्रॅव्हल्स व्यावसायिक यामुळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय. राज्यभरात सेवा देणारे ही खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक आहेत. त्यांचा डिझेल वाढीचा त्यांच्या धंद्यावर काय परिणाम झाला आहे, नेमकं काय सांगाल? गेल्या 10 दिवसात ही चौथ्यांदा वाढ झाली आहे डिझेलची. तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला आहे? गेल्या 25 ते 30 वर्षात एवढी वाढ कधीच झाली नव्हती. आता या 10 दिवसात एवढी वाढ झालेली आहे की आपल्या ट्रॅव्हल व्यावसायिक धंद्यावर खूप परिणाम झाला आहे. आपण काय जे आहे तेच पैसे आपण घेतो लोकांकडनं, पण आपण एक्स्ट्रा मागितले तर लोक काय पैसे देणार नाहीत आपल्याला. त्यामुळे आता पुढं काय होईल याचं काय सांगता येणार नाही. इथून कुठे कुठे ट्रॅव्हल जातात आणि कशा प्रकारचे प्रवासी असतात? इथं सगळं स्लीपर कोचेस आहेत, या नाईट सर्व्हिसेस आहेत. गोव्याला चालणाऱ्या गोवा, बेंगलोर, हैदराबाद हा साऊथ रूट आहे. कोल्हापूर हे सगळं हा स्वारगेटवरनं सगळा हा मोठा हब आहे इथनं, की इथनं सगळ्या गाड्या ट्रॅव्हलच्या निघतात. गेल्या किती वर्षापासून तुम्ही या व्यवसायात आहात आणि डिझेलची वाढ झाल्यामुळे तुमच्या व्यवसायावर आणि घरावर काय परिणाम झाला नेमका? 35-40 वर्षापासून या व्यवसायात आहे, पण एवढी महागाई कधीच नव्हती ना, एवढी या 8-15 दिवसात झालेली आहे. आता त्याच्यावरती सरकारनेच काहीतरी तोडगा काढला पाहिजे, नाही तर लोकांना गाड्या विकून रस्त्यावर बसावं लागेल. एवढ्या 35 वर्षामध्ये पहिल्यांदा जेवढी वाढ झाली असं वाटतं का? हा, सगळ्यात जास्त वाढ याच आहे आता झालेली आहे ना. अशी एवढी वाढ कधी नव्हती झालेली. तुम्ही या व्यवसायात किती वर्षापासून आहात आणि तुमच्या या व्यवसाय आता डिझेल वाढ झाली आहे त्याकडे कशा प्रकारे बघता तुम्ही? 2016 पासून आम्ही हा व्यवसाय करतोय आणि 2016 पासून आपले जे कस्टमर आहेत त्या रेटने आपण जे काम करतो, पण आता या पेट्रोल दरवाढीमुळे ग्राहकांकडून आपण जास्त पैशाची मागणी करू शकत नाही आणि त्याच्यामुळे होणारं नुकसान पार्सल पाठवणाऱ्याला होतोय, पार्सल घेणाऱ्याला होतोय, पार्सल देणाऱ्याला होतोय आणि जे कामगार इथे पोट भरायला आलेले आहेत त्यांचा पगार काढणं इतका मुश्किल झालेला आहे. ह्या गोष्टीमुळं ह्याचा भयानक परिणाम ह्या पार्किंगमध्ये पेट्रोल दरवाढीमुळे झालेला आहे, एवढं नक्कीच आहे. या दरवाढीमुळे व्यवसायावर काय म्हणजे प्रवाशांवर काय परिणाम झालाय का? नक्कीच झालेला आहे सर. दरवाढ झालेले आहे, तिकीट वाढ झालेले आहे, त्यामुळं लोकांची गैरसोय होतीये. त्याच्यामध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत त्या प्रवाशांना. साधारण किती टक्क्यापर्यंत आधी प्रवासी असायचे ना, आता किती दरवाढ झाल्यापासून किती पर्सेंटनी प्रवासी कमी झाले? आज जवळजवळ 40 ते 50% फरक पडलेला आहे या गोष्टीवरती. ज्या प्रकारे बुकिंग होत होती आमची त्या प्रकारे आता होत नसल्यामुळे काही जे मोठे लोक आहेत जे पैसे देऊन त्यांना पैशाचा काही परिणाम होत नाही ते लोक नक्कीच जातात, पण ज्या लोकांना त्या भाडंबाळमुळे होणारा जो त्रास आहे त्यांना ते फार अवघड होत चाललेलं आहे सर. आता सरकारकडे काय मागणी तुमची? सरकारकडे एवढीच मागणी आहे की हा गरिबांवरती होणारा अन्याय, सामान्य माणसाला जो होणारा त्रास आहे तो लवकरात लवकर थांबवावा. पेट्रोल वाढीचे जे भाव आहे ते आणखीन कमी करावेत, ही सरकारकडे आमची कळकळीची मागणी आहे. एकंदरीत जर डिझेल दरवाढ झाल्याने खाजगी ट्रॅव्हल व्यावसायिक अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय. सरकारने लवकरात लवकर ही दरवाढ थांबवावी व सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यावसायिकांना दिलासा द्यावा. प्रशांत श्रीमंदिलकर, डेली सिटी न्यूज, पुणे.